अत्यंत निर्विघ्नपणे सलग 3 दिवस थाटामाटाने सुरू असलेला सोहळा अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडून हीच गणरायाला मी प्रार्थना करतो। त्यानंतर जिच्या कृपा आशीर्वादाने आम्ही सर्व तिसगावकर सुख समृद्धीचं जीवन जगत आहोत। अर्थातच आई जरीमरीच्या चरणी मी नतमस्तक होतो। त्यानंतर तिसगावमधील ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतोय। या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। प्रथमतः जरीमरी मातेच्या प्रतिमेचं आपण पूजन करत आहोत। जरीमरी मातेला आपण नतमस्तक होत आहोत। जरीमरी माते की, गावदेवी माते की। त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आज 350 वर्षानंतरही ज्या राधाचा इतिहास आम्ही अभिमानाने सांगतो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं आपण पूजन करतोय। खऱ्या अर्थाने ज्या राजामुळं आपण पाहतोय मंदिरावरती कळस आणि घरासमोर तुळस आहे, त्या राजांना आपण नतमस्तक होतो आणि या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण अर्पण करूयात। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती, आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे। ज्या क्रीडांगणावरती आणि ज्या खेळपट्टीवरती सलग 3 दिवस हा महा सोहळा रंगणार आहे, जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषकाचा, त्या खेळपट्टीचे देखील आपण पूजन करणार आहोत। अप्रतिम खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल, पाटा विकेट आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जबरदस्त ही खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवर आपण खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये तिथे जातोय आणि खेळपट्टीचं पूजन देखील आपण करतोय। येस प्रमोद दादा मात्रे देसाई ठाण्याचा ठाण्या भाग, दादा या आपण ठाण्याचा ठाण्या भाग आज खऱ्या अर्थाने ज्या नावाची दखल घेतली दोन्ही जिल्ह्यांनी, ठाणे रायगड, ठाण्याचा ठाण्या भाग, प्रमोद दादा मात्रे त्यांचं देखील ते शुभागमन झालं। देसाई मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने। तर प्रथमतः आपण श्रीफळ अर्पण करतोय। तिसाई माते की। त्यानंतर सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे। प्रथमतः आपण खेळपट्टीचं देखील ते पूजन करणार आहोत। जागृत देवस्थान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तिसगाव, प्रत्येकी वर्षी मोठ्या ताटामाटानं ज्या आईचा सोहळा आम्ही पार पाडत असतो, खऱ्या अर्थानं त्या जरीमरी आईचं देखील नामोल्लेखित आम्ही करतोय आणि खऱ्या अर्थानं जरीमरी माते चरणी देखील आम्ही नतमस्तक होतोय। सर्व मान्यवरांना विनंती आहे, चला दोन्ही संघ लाईनअप करा खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनी, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनी लाईनअप करून घ्या लवकर, जुनी डोंबिवली आणि चिकनघर। येस नो डाऊट या संपूर्ण स्पर्धेचं एक अप्रतिम अशी रील्स व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळेल इंस्टाग्रामवरती, आमचे VS फोटोग्राफीज व्हिडिओज, अप्रतिम अप्रतिम व्हिडिओज त्यांचे नेहमीच आपण पाहत असतो आणि आमचे नक्कीच तुम्ही पाहतायत विवेक सुतार त्यांच्या माध्यमातून अप्रतिम व्हिडिओज देखील तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे आणि अप्रतिम जबरदस्त व्हिडिओ रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण स्पर्धेचे। त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या वतीने आणि संपूर्ण मान्यवरांच्या समवेत आपण सध्या खेळपट्टीवरती रवाना होताना तुम्हाला पाहायला मिळतात। खेळपट्टीवरती खेळपट्टीचं पूजन केलं जाईल, अष्टांचं पूजन केलं जाईल मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये। सध्याच्या घडीला आपण पाहतात आमचे ग्रामस्थ मंडळ तिसगाव हे संपूर्ण ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उदय शेठ गायकवाड असतील, आमचे रोनक दादा गायकवाड असतील, विजय दादा गायकवाड असतील, काशीनाथ दादा गायकवाड असतील, राजाराम दादा गायकवाड असतील, या सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना मी विनंती करतो आपण या। दत्ता दादा गायकवाड यांना आपण देखील यायचं आहे, राजेश दादा गायकवाड आपण देखील या आणि प्रमोद दादा देसाई येस आमचे प्रमोद दादा मात्रे यांना देखील विनंती करतो की आपण देखील या। आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये इथे खेळपट्टीचं आपण पूजन करतोय।
यष्टांचं ते पूजन केलं जाईल. श्रीफळ मात्र वाढवले जातात, पुष्पहार अर्पण केले जातील आणि या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. यष्टांचं या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण यशांना देवता संबोधतो. यष्टांचं इथे पूजन आपण करतोय मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये. इथे मात्र आपण खेळपट्टीचं पूजन करीत आहोत. पहिला सामना या स्पर्धेच्या वतीने आपण पाहणार आहोत. एका बाजूला चिकनगड संघ, दुसऱ्या बाजूला जुनी डोंबिवली संघाला आपण पाहणार आहोत. उद्घाटनीय सामना आहे. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे, यष्टांचं पूजन केलं जात आहे. सन्माननीय चंद्रशेखरजी म्हात्रे साहेबांच्या समोर आपण पाहतोय सोमनाथ दादा म्हात्रे, ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं. सध्या आपण पाहतात तिथे खेळपट्टीला पण करतात आमचे उदय शेठ गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवायचं आहे. गणपती बाप्पा जय. क्या बात आहे. इथे मात्र श्रीफळ अर्पण केलं जातं. त्यानंतर मी विनंती करेन राजदादा गायकवाड, आपण या. राजदादा गायकवाड, आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे आम्ही श्रीफळ वाढवणार आहोत. सोमनाथ दादा या, आपण आपल्या देखील विनंती करतो, आपण देखील या. आपल्या देखील शुभ हस्ते इथे आम्ही श्रीफळ वाढवतोय. गुरुनाथजी गायकवाड साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे श्रीफळ वाढवतोय. विजयदादा गायकवाड या, आपण प्रमोददादा म्हात्रे यांना देखील विनंती करतो. ठाण्याचा ढाण्या वाघ, आपल्या देखील शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करायचं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण श्रीफळ वाढवत असतो आणि श्रीफळ वाढवून खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आपण सुरुवात करतोय. विजयदा या आणि गुरुदादा, आपण देखील यायचं आहे. गुरुदादा या आपण, आणि त्यानंतर आपल्या शुभ हस्ते आपण तिथे श्रीफळ अर्पण करायचं आहे. विजयदादा गायकवाड यांना देखील विनंती करतो, आपण देखील या. आपल्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जाईल. गुरुदादा गायकवाड, त्यांना देखील विनंती, आपल्या देखील शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करायचं आहे. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये त्यासाठी मात्र इथे आपण श्रीफळ अर्पण करतोय. विजयदादा गायकवाड यांच्या देखील शुभ हस्ते आपण इथे श्रीफळ वाढवणार आहोत. त्यानंतर काशीनाथ शेठ गायकवाड देखील विनंती असेल की आपण देखील या. काशीनाथ दादा गायकवाड यांच्या देखील शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवतो. त्यानंतर सागर गायकवाड, आपण देखील या. प्रथमतः आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे या. कॅप्टन आपण पुढे या. एका बाजूला चिकनगर, एका बाजूला जुनी डोंबिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. उदय शेठ गायकवाड यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. एका एंडवरूनच स्पर्धा खेळवली जाईल.
हॅलो चेक वन. उदयदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जुने कॅप्टन कॉल करता. हेड्स इज द कॉल. सिटीज टॉस जिंकलाय. जय मसोबा क्रिकेट संघ चिकन करणं. निर्णय कावायचा आहे फिल्डिंगचा. चला विनंती आहे, आपल्या डोक्यावर कोणाचे कॅप असेल तर रिमूव्ह करा. आपण नॅशनल अँथम घेऊन सुरुवात करणार आहोत. डीजे ऑपरेटरला विनंती, आपण नॅशनल अँथम रेडी ठेवायचा आहे. येस, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल, तो तुम्ही प्रत्येक इनिंग मध्ये वापरू शकता. डोक्यावर कोणाचे वेस्ट आहे आणि रनआउटसाठी तो रिव्ह्यू असणार आहे फक्त. डोक्यावर कोणाचे कॅप असेल तर आपण रिमूव्ह करा कॅप. आपण राष्ट्राचा अभिमान स्वाभिमान राष्ट्रगीत घेऊन या स्पर्धेची सुरुवात करणार. लोखंडे रेडी असेल तर हात दाखवा फक्त एकदा. ओके, चला सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी तयार व्हायचं आहे. राष्ट्रगीत सुरू असताना कोणी आपली मान खाली घालणार नाही. राष्ट्राचा अभिमान आहे, राष्ट्राचा स्वाभिमान आहे, त्यामुळे मान वर ठेवून आपण राष्ट्रगीतासाठी तयार राहा. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की जय श्रीराम. तसाला सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सर्व उपस्थित मला लाडक्या मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं मी करतोय. सध्या उदयदादा गायकवाड खेळाचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी जर तुम्ही पाहिलं, आपली ताई, आपली आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष आमदार कल्याण पूर्व त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025चा आपण आनंद घेणार आहात. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. पहिलाच उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जुनी डोंबिवली, दुसऱ्या बाजूला जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर. सामन्याला सुरुवात होईल या प्रत्यक्षामध्ये करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज आमचे बंधुतुल्य मित्र, खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आमचे कल्याण डोंबिवलीचे महागुरु, व्हॉइस ऑफ नारिवली अर्थात जगदीशजी पाटील सर यांचा बुलंद आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धात.
लवकरात लवकर पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. विपुल गायकवाड, तिसगाव. प्रसिद्ध यूट्यूब स्टार, रील स्टार बघा, ज्यांचे 1 लाखाहून अधिक फॉलोवर आहेत, आमचे यश गायकवाड, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेचा मला तर वाटतंय ब्लॉग त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर काल मला तर वाटतं आमचे संपूर्ण जरीमरी क्रिकेट क्लब तिसगावची टीम इथून 3-3:30 वाजता ते रात्री घरी गेल्यात. मी मेहनत आहे आयोजकांची. बघा, कोणतीही स्पर्धा करायचं म्हटलं की एकट्या दुकट्याचं काम नाही आहे आणि सोपंही नाही आहे जितकं आपण सोपं समजतो. कारण एखादी स्पर्धा म्हटली की त्यासाठी भरपूर एफर्ट्स लावावे लागतात आणि आमच्या खऱ्या अर्थानं जरीमरी क्रिकेट क्लब तिसगावच्या संपूर्ण सहकार्यांनी जी मेहनत केली, आमचे सागर गायकवाड असतील, विपुल गायकवाड, हितेश गायकवाड, सौरभ गायकवाड असतील आमचे, त्यानंतर जयेंद्रदादा गायकवाड असतील, त्यानंतर अनिकेत भोईर असतील, जयेंद्रदादा भोईर असतील, काशीनाथदादा असतील, विजयदादा गायकवाड असतील, आमचे आधारस्तंभ, त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण यश असतील, आमचे यश गायकवाड, आमचे पाटील असतील, आमचे अरबाज असतील, सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. बघा, आमचे तन्मय असतील, नेहुल असतील, सर्वांची भरपूर मेहनत आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतोय, मध्ये जो टॉवर आहे त्या टॉवरला बॉल लागला आणि कॅच घेतली तर कॅच, षटकार गेला तर 6, सिंगल आहे तर सिंगल. फक्त त्या पडद्याच्या आतमध्ये बॉल गेला आणि जर तो बाहेर आला नाही तर फक्त एकदा बसेल. ती डिक्लेअर स्वरूपात आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाही. ज्या बॅटरने मारला त्याला स्ट्राईकवर थांबावं लागेल. समोर जो झाड आहे मध्ये छोटा, त्याला देखील बॉल डायरेक्ट लागला, बाहेर गेला, षटकार, कॅच घेतली, कॅच, सिंगल असेल सिंगल, 2 असतील 2, आणि टॉवरला लागल्याच्या नंतर बॉल खाली पडला तर तुम्हाला धावूनच रन कंपल्सरी पूर्ण करायच्या आहेत. कोणत्याही क्षणी चेंडू भिजला, फुटला, हरवला, खराब झाला, त्या जागी तुम्हाला नवीन बॉल असेल. शेवटचा बॉल असू दे किंवा पहिला बॉल असू द्या, कोणत्याही क्षणाला चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला, त्या जागी तुम्हाला नवीन बॉलच देण्यात येईल. सामना 5 षटकांचा. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेयर 2 फिल्डर बाहेर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3. चला, बिल्डिंग लावून घ्या, विनंती आहे. तिसगाव 40+ क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे, दादा आपण व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या हक्काची स्पर्धा या. आपण जयराम दादा, योगेश दादा, राजा दादा, आपण सर्वांनी या, विनंती आहे. बळी भाऊ या आपण देखील. मला तर वाटतं आज या स्पर्धेचा ब्लॉग तुम्हाला यश गायकवाड 21-21 या चॅनलवरती पाहायला मिळेल. पण ब्लॉग येईल का नाही माहीत नाही, पण अप्रतिम रील तुम्हाला VS फोटोग्राफीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आमचे विवेक सुतार असतील, एक अप्रतिम सोशल मीडियावरती तुम्हाला त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेची रील्स पाहायला मिळेल. त्यामुळे VS फोटोग्राफी या पेजला नक्कीच फॉलो करायला विसरू नका. या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज आमचे महागुरु कल्याण डोंबिवली सर, अर्थातच जगदीशजी गायकवाड, जगदीशजी पाटील सर यांचा अप्रतिम आवाज ऐकूया. चला, फिल्डिंग लावा, विनंती आहे. दादा बघा, वारंवार सूचना करतात मॅनेजमेंट मेंबर, आमच्या हातात काहीच नाही. हॅलो, गेट समोर कोणाच्या गाड्या उभ्या आहेत, कृपया करून आपण काढा तिथून. आणि मैदानामध्ये कोणी गाड्या घेऊन येऊ नका. बाहेर पार्किंग आहे, तिथे पार्किंगमध्ये पार्क करा आपण प्लीज. मैदानामध्ये कोणी गाड्या आणू नका.
येस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुलभाताई गायकवाड यांचे कट्टर समर्थक जय श्रीराम आमचे मेघराज गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन झालंय, प्रसिद्ध रील स्टार. पण सध्या ते तेवढे चर्चेत नाही आहेत सोशल मीडियावरती, पण एक काळ होता त्यांनी गाजवलाय सोशल मीडियावरती. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो. तर चला आपण शिवांश 11 चिकनगड संघ आपण टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते जुनी डोंबिवली या संघाला. त्यामुळे आपण वेळ करू नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या. 5 षटकांचे सामने असतील आणि सामने तर या दरम्यान गणेशजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल, हे लक्षात ठेवा. कमिटीने सांगितलं, त्यामुळे आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जरीमई क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 आणि तिसगाव म्हटलं की जरीमरी तिसाई आई सर्वांना परिचित असणारी, गेली कित्येक वर्षापासून त्यांचंच नव्हे तर या पूर्ण आपल्या आजूबाजूच्या पंचकृषीत लोकांचं संरक्षण करणारी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी ही तिसाई आई, असं तिचं नाव प्रचलित. दरवर्षाप्रमाणे मोठा उत्सव या आईचा भरला जातोय आणि आईकडे गाऱ्हाणं ठेवलं जातं आणि ते मागत असताना भक्तांच्या धावेला धावून जाणारी ही जरीमरी आई आपली. तिचा आशीर्वादच आहे. तिच्या आशीर्वादाने, तिच्या कृपा आशीर्वादानेच आज आपण सुखी आणि समृद्धी नांदत आहोत. त्याचबरोबर कल्याण पूर्वच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड ज्यांचा आशीर्वाद म्हणून त्या बहुमताने निवडून आल्या आणि आज त्यांचं कार्य तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने जेव्हापासून त्या निवडून आल्या तेव्हापासून मात्र सातत्याने त्यांच्या भेटीगाठी आणि दररोज कुठे ना कुठे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारा आपल्या हक्काचा आमदार आणि आपल्या हक्काची आमदार मॅडम आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी आपली रखडलेली कामं होतं ते आता विकास कामांना गती दिली जाईल. तर 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात ठेवा. शिवांश 11 चिकनगडच्या विरोधात जुनी डोंबिवली हा संघ खेळताना पाहायला मिळेल. जे आपल्याला क्रिकेटचे कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील. 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्लेचे असतील आणि अगोदर विकेट पाहिलं जाईल, नंतर टॉस हा सामन्याचा निकष असेल. हे सर्वांनाच माहीत आहे, तरी सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आपल्याला दिल्या जातात. सलामीचे ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये. तर या दरम्यान हेमंतशेठ गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपला ठाण्याचा ढाणेवाग अर्थातच सर्वांचे आदर्श क्रिकेटर प्रमोददादा म्हात्रे हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. त्यांचं करूया स्वागत. जे आपले कल्याण डोंबिवली क्रिकेटचे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील, कारण त्या
असोसिएशन अंतर्गत जी स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे आपल्याला ते नियम फॉलो करावे लागतील. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. तुषार पाटीलच्या जोडीला ज्ञानेश्वर जोशी ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी आणि गोलंदाज राहुल केने यांना पाहतोय आपण. चिकनगरच्या विरोधात जुने डोंबिवली असा विद्यमान सामना, पहिला सामना मैदानावरती आपल्याला पाहा मिळतोय. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना देऊया ऑल द बेस्ट. चांगला क्रिकेट केला आणि आमच्या सर्व प्रेक्षकांची मन जिंका. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला केल्यात. फिल्डर जवळपास उपस्थित आहेत आणि त्यामुळे पहिल्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. ज्ञानेश्वर जोशी आणि तुषार पाटील ही सलामीची जोडी पाहतोय आपण. चिकनगरच्या विरोधात जुने डोंबिवली संघ. राहुल केने यांना पाहतोय. दुसरा चेंडू यावेळेस पुल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित नाही आहे. चेंडू जाईल आता. पहिला टप्पा घेत असताना पहिला या स्पर्धेतील चौकार तुषार पाटील यांच्या बॅटमधून. नॅशनल स्कूलच्या वतीने आयवा झेलसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे प्रत्येक झेलला. पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साइडला खेळ्यात. प्रशांत चेंडूवरती वेगळा, मात्र तोपर्यंत मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा मिळाल्यात. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. प्रेक्षकांसाठी आयवा झेल जो बाउंड्रीच्या बाहेर आपण आयवा झेल टिपला तर वेदांत इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आपल्याला प्रत्येकी झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 6 धावा. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. फिल्डर जवळपास नाहीये. मिडऑफचा फिल्डर थोडेसे पुढे आले होते आणि तोपर्यंत बॉल हवेतच राहिला आणि एकेरी धाव मिळत असताना ज्ञानेश्वरला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती जात असताना तुषारच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. झेल टिपण्याचा पुरेपूर संधी होती, मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन. यस, गेलाय तोपर्यंत अगदी सीमारेषेवरती जाऊन थांबला आणि हा दुसरा चौकार जुने डोंबिवली संघाच्या बाजूने. पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर जोशी होते यांच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहिला आपण. अगोदर तुषार पाटीलच्या बॅटमधून आला, त्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू कबरच्या दिशेला. गुड फिल्डिंग. ओ, मात्र थ्रो पैकी व्यवस्थित नव्हती. तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहिले, थोडीशी मिसफील्ड पाहिली आणि त्यानंतर जर पाहिलं तर 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 12 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. किशोरदादा गायकवाड यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. स्वागत आहे आपलं या श्री तिसाई चषक 2025च्या पर्वामध्ये. आपलं मनापासून स्वागत. पॉवर प्ले मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये तब्बल 12 धावा. चांगलं स्टार्ट देत असताना कुठेतरी पाहिलं तर चिकनगड टीमच्या वतीने थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचाही फायदा उचलत असताना जय भोईर यांना पाहतोय. जयेश भोईर
दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. एकाच चढणी सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ज्ञानेश्वर जोशी यांना पाहतोय स्ट्राईक वरती. ओ पटका चांगला आहे. थोडीशी बॅट क्रॉस केली. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा डीप कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. षटक आहे त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की आता आपल्याला मोठे पटके खेळायचे आहेत आणि ते मोठे पटके खेळत असताना पुन्हा एकदा त्याच दिसेला आता मात्र लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत एकेरी धाव मिळेल. एकूण धावसंख्या पाहिली तर 17 धावा स्कोरबोर्ड वरती होत असताना दुसरं पॉवर प्लेचं षटक. पहिला सामना शिवान शेलेबन चिकनगरच्या विरोधात जुनी डोंबिवली हा संघ आपल्याला पाहा मिळतोय. अगदी वेळेवरती सामने सुरू झाल्यात. तिसाई चषकामध्ये ओ चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आला. तुषार पाटीलने मात्र बॅट पुढे करत असताना स्वतःचं संरक्षण केलं आणि एक धाव मिळत असताना पाया मिळाली. अतिशय चांगलं ग्राउंड पाहतोय तेवढंच चांगलं दमदार आयोजन. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये पाहतोय सामना मात्र या दोन संघामध्ये. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला. फिल्डर आलेत मात्र तिथे मिस फील्ड आणि त्याचं 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. 2 फलंदाजाने एकेरी दुहेरी चौकार असंच कधीपासून आपल्याला पाहा मिळतं या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचे खरं तर दुसरं षटक आहे त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये मोठे पटके मारण्याची संधी आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार ज्ञानेश्वर जोशी यांच्या बॅटमधून. ज्ञानेश्वर जोशी पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पहिला चौकार. तुषार पाटीलच्या बॅटमधून पहिला अगोदर. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. षटकार नो बॉल 7 धावा आणि पुढचा बॉल फ्री. चला या ठिकाणी पाहतोय 2 षटकार आलेत आणि चेंडू पुढचा फ्रेट. ज्ञानेश्वर जोशी ऑन द फायर. दुसरं षटक फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एक षटकार लागोपाठचा हा तिसरा. काय बॅटिंग झाली आहे. ज्ञानेश्वर जोशी ऑन द फायर. सुपर सुपर. खऱ्या अर्थातच ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय आमचा आधारस्तंभ खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम श्री तिसाई चषक आणि कल्याण ग्रामीण पहिली महिला आमदार आपली ताई आपली आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचं काही क्षणातच इथे शुभागमन होणार आहे आणि त्यासाठी मात्र आमचे संपूर्ण आवर्जून वाट पाहत आहेत आणि ग्रँड एंट्री त्यांची काही क्षणातच इथून होणार आहे.
दोन षटकांचा खेळ संपलाय 33. चला सामना थांबवायचा पंच, सामना थांबवायचा आहे. मोस्ट वेलकम वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण कल्याण ग्रामीण पहिली महिला आमदार, दमदार आमदार आपली ताई, आपले आमदार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांचं तर नुकतं शुभ आगमन झालेलं आहे. दमदार आमदार आपली ताई, आपला आमदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय, ज्यांचं शुभ आगमन होतं. आमचा आधारस्तंभ, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई, आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई, आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई, आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. आणि त्याच पक्षाच्या या एकमेव महिला आमदार आपल्या कल्याण पूर्वेतील सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चालतोय मैदानामध्ये जेथे धावांचा अक्षरशः रतीप लावलाय. एकूण धावसंख्या पाहिल्या तर आता 48 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ज्ञानेश्वर जोशीच्या बॅटमधून सातत्याने धाबा येत असताना आपल्याला पहा मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड ऑफला फिल्डर आहेत. रनआउटचा धोका नाहीये. फिल्डिंग खराब, थ्रो अगदी ॲक्युरेट होता आणि खेळपट्टी पाहिली नंतर पाटा खेळपट्टी असं वाटतंय, कारण ते अगदी चेंडू बॅटवरती येतात. आपल्याला फक्त जागेवरती उभं राहून चांगलं शॉट सिलेक्शन करायचंय आणि अशा वेळेला चौकार षटकार येत असताना सलामीची जोडी 49 जावा. किशोर दादा गायकवाड यांना देखील विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सध्या आपण पाहू शकाल व्यासपीठावरती सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या पहिल्या महिला आणि विद्यमान आमदार आपण पाहतो, ज्यांच्या दमदार नेतृत्व, ठोस निर्णय क्षमता आणि खऱ्या अर्थानं लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची ओळख येते आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. पुनश्च एकदा या श्री तिसाई चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 जावा. पाणी घेऊन जा. तीन षटकांचा खेळ संपला. 50 धाबा बनवल्या गेल्यात. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते यश मिळालं असं, मात्र बऱ्याच वेळा मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 झेल सुद्धा सोडले. 2 रनआउटची संधी चालून आल्या होत्या, त्या सुद्धा संधीचं सोनं करता आलं नाहीये शिवांश 11 चिकनगर या टीमला. मात्र 50 धाबा झाल्यात. उर्वरित 2 षटकामध्ये अद्याप या संघ किती धावा करेल. तुषार पाटीलचा विचार केला तर गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा चांगला जेन्युइन ऑलराऊंडर आहे. जुने डोंबिवली संघ म्हटला की तुषार पाटील हे फार जवळचं नातं राहिलंय क्रिकेट आणि तुषार पाटील यांचं. त्यामुळे चांगल्या फलंदाजाला जीवनदान देणं हे तुम्हाला कितपत महागात पडेल. दुसरीकडे ज्ञानेश्वर जोशी त्याच्या साथीला सातत्याने ओपनिंगची जोडी पाहिली आपण मैदानामध्ये आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळाली. पहिला सामना अगदी सकाळी वेळेवरती सुरू झालाय. आयोजन, मॅनेजमेंट कमिटी ह्या चांगल्या गोष्टी माहिती आहेत तिसगाव टीमला, त्यामुळे त्याने सुद्धा आयोजन करण्यासाठी कंबर कसली आहे. कारण प्रत्येकाला आता आयोजन करणं साधी सोपी गोष्ट राहिली नाही आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पाहुणे मंडळींना जमा करावी लागते, त्यासाठी वेळ जातो आणि तो वेळ आपल्याला द्यावा लागतोय. आणि अतिशय सुंदर आयोजन पाहा मिळतोय जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव यांच्या वतीने. 3 ओव्हरमध्ये 50 झाल्यात, म्हणजे 18 चेंडूवरती 50 बनवल्यात. येणारे 12 चेंडू किती धावा बनवेल. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ज्यांचं नुकतं शुभागमन झालं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचा नोव्हेंबर 2024 नक्कीच झाल्या निवडणुका आणि त्या निवडणुकामधून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकासाचा चेहरा आपल्या सर्वांच्या समोर आला. आमचे मेघराज गायकवाड कट्टर समर्थक आपण पाहतात, सुलभाताई गायकवाड यांचे ते देखील इथे उपस्थित आहेत. या मेघराज गायकवाड आपण देखील व्यासपीठावरती या.
आमच्या सुलभाताई गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांचं देखील इथे शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अजय केणे या गोलंदाजाला पाहतो. नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करा टीम गंधारी संघाचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधात देसाई. ओ पुल केलाय, फटका चांगला आहे, पॉवरफुल बॅटिंग तुषार पाटील, षटकार. पहिलाच बॉल अगदी अकूट टप्प्याचा आला, पूल केला त्याच्याला. डीप मिड विकेटच्या वरून खेळत असताना तुषार पाटीलच्या बॅटमधून हा दमदार षटकार. मगाशी 3 चेंडू 3 षटकार ज्ञानेश्वर जोशी यांच्या बॅटमधून पाहिले. चांगल्या धावसंख्येकडे अग्रसर होत असताना पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघून जातोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. एकूण धावा 56 स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहा मिळतात. 56 धावा झाल्यात. पहिला सामना जुने डोंबिवलीच्या विरोधात चिकनगर संघ खेळत असताना गांधारी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅचसाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे आपण. ऑफ ड्राय पाहा मिळतोय, चेंडू चाललाय लॉंग ऑफला, फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेलेलं, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र 3 चेंडू त्याच्यानंतर 2 चेंडू एकच धाव मिळाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना जुने डोंबिवली संघाचे पाहा मिळतात आपल्याला. ओ शॉट चांगला आहे, फटका अतिशय चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फ्लिक ऑफ द रिग्स, षटकार. मनात नाही विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. आता विधानसभेत यस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं प्रत्येक कल्याण पूर्वातील जनतेचा हाकेला धावणारी आणि आपण पाहतोय प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सर्वांसमवेत राहणारी आपले हक्काचे आमदार अर्थातच सुलभाताई गायकवाड यांचं देखील व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं पुनश्च एकदा जरीमरी क्रिकेट संघ तिसगावच्या वतीनं हार्दिक स्वागत. विकास कार्याला गती मिळाली ज्यांच्यामुळे आणि अनेक अशी रखडलेली विकासाची कामं जी थांबली होती, पुन्हा एकदा त्या सर्व कामांना चालना मिळाली. अशा आमच्या दमदार आमदार आपल्या हक्काची आमदार सुलभाताई गायकवाड यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. चौथे षटक प्रगतीपथावर पाहा मिळतोय. चौसष्ट धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना फार मोठी धावसंख्येकडे अग्रसर होतोय जुने डोंबिवली संघ. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना पहा मिळतोय. फटका चांगला येते सुद्धा, फक्त धाव मिळेल एकेरी. षटकारानंतर थोडासा कमबॅक राहिला या ओव्हरमध्ये आणि 15 धावा या ओव्हरमध्ये सुद्धा येत असताना पाहायला मिळाल्या आपल्याला. 65 धाबा. शेवटचं षटक प्रशांत भोईर उर्फ बाळा मैदानामध्ये आल्या शेवटचं अंतिम षटक घेऊन. चला गांधारी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेकमध्ये. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 65 धाबा लागल्यात स्कोरबोर्डवरती. अद्याप हे 2 फलंदाज अत्यंत चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना फुल टॉस झेल टिपण्याची संधी आहे. हो, 1 हँडेड कॅच.
एका हाताने झेल टिपला जातोय. गिरीश भोईर होते. पहिलं यश मिळालं 65 धावसंख्येवरती. पहिला धक्का लागलाय. वंडाऊनचा खेळाडू विशा पाटील मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तुषार पाटील बाद झाले. पहिला खेळाडू बाद झाला. प्रशांत भोईर यांना चांगलं यश मिळालंय. दोन फलंदाज काहीतरी बातचीत करत असताना की आता ज्या धावा बनवल्यात पार्टनरशिप चांगली झाली आहे, मग ती पुढे कशी न्यायची याचा सुद्धा विचार करत असताना, कारण अद्याप आउटसाइड ऑफस्टंप हलकसा अपील. पुन्हा एकदा फलंदाज येते. रनआउट बाद होईल आणि दुसरा धक्का लागला या जुने डोंबिवली संघाला. वरती आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आमदार 142 मतदारसंघ कल्याण पूर्व आणि आपल्या हक्काचा आमदार, खऱ्या अर्थानं जनतेचा लोकप्रिय आमदार आणि आपली ताई, आपली आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या शुभास्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण तयार राहायचं टॉससाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, रिची प्रतिष्ठान देसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये गांधारी संघ. कॅप्टन आपण तयार राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतो. चार चेंडू फेकल्यात, एकही धाव नाही आहे. दोन फलंदाज बाद झाल्यात. 46 धावांवरती ज्ञानेश्वर जोशी बाद झाले. 50 करण्याची संधी होती, मात्र प्रशांत भोईर यांच्याकडे असलेला अनुभव पाहायला मिळाला आणि अखेरकार त्याला फसवा बॉल फेकला. स्टेट डाईव्ह कव्हर करत असताना अगदी झेल समोर दिला. ओ क्रॉस बॅटने घ्यायचं होतं. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड तेथे स्लो झाली आहे, मात्र तरी सुद्धा चेंडू पाहतोय अडवला आणि एक धाव वाचवली. 3 धावा मिळाल्या. रनिंग करत असताना 3 धावा. एकूण धावसंख्या जर पाहिली तर आता 68 धावा. अमोल आल्यात नवीन बॅटर. शेवटचा चेंडू असेल. चांगले षटक राहिला. सुरुवातीला 4 गोलंदाजांनी मात्र थोडीशी निराशा केली आणि त्यानंतर प्रशांत भोईर चांगलं षटक हाताळत असताना फुल टॉस. पुन्हा एकदा झेलची संधी, मात्र फिल्डर नाही आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. सीमा पार. चौकार. चला टॉस साठी इन्व्हाइट करेन दोन्ही टीमचे कॅप्टन. प्रथमतः आपण टॉस करूया, त्यानंतर शुभ सन्मान देखील आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. खरं तर शुभ सन्मान नाही, शाही सन्मान, मेगा सन्मान असेल. कल्याण पूर्व विधानसभा पहिल्या दमदार महिला आमदार अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा शुभ सन्मान आपण प्रथमतः करूया. टॉस. चला या टॉस साठी सुलभाताई गायकवाड यांना विनंती करेन. खऱ्या अर्थानं पहिल्या महिला कल्याण पूर्व दमदार आमदार आपली ताई, आपल्या आमदार आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन या आपण टॉस साठी. एका बाजूला गौरीपाडा संघाला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. हॅलो हॅलो त्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतो. टेल्स आणि हा हेड्स असेल. तसं आपण
ताईंच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कल्याण पूर्व पहिल्या महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड्स इज द कॉल अँड तेच इट इज. टॉस जिंकलाय गौरीपाडा संघाने. फक्त निर्णय कळवा. गांधारी संघाने निर्णय कळवायचा. बॉलिंग ओके. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार. मी विनंती करेन संपूर्ण ताईंचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. JMCC चला या संपूर्ण जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव या सर्वांना विनंती करेन आपण यायचं आहे. गांधारी विपक्ष देसाई पुढची मॅच असेल. टॉस जिंकलाय गांधारी संघाने आणि त्यांनी निर्णय घेतला तो गोलंदाजीचा. सो गांधारी टीम आपण तयार राहा. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही आपल्याला. प्रथमतः आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. कल्याण पूर्व पहिला महिला दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. मी विनंती करेन आमची संपूर्ण टीम जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आपण सर्वांनी यायचं आहे. विकासाला गती देणारी आमदार, जनतेच्या मदतीसाठी धावणारी आमदार, सुखदुःखामध्ये साथ देणारी आमदार अशी आमची कल्याण पूर्व विधानसभेची पहिली महिला आमदार. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुलभाताई गायकवाड यांचं आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पार पाडत आहोत. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आणि कल्याण पूर्व मतदारसंघ पहिल्या महिला दमदार आमदार आणि ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. ताईंच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी याहूनही मोठं आयोजन असणार आहे अशी ताईंनी आम्हाला हमी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय खात्रीनिशी येणाऱ्या पुढच्या वर्षात याहूनही दुप्पट मोठं आयोजन या तुम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आम्ही पुन्हा एकदा ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. आपण पाहतोय शुभ सन्मान खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. 142 मतदारसंघ कल्याण पूर्व आणि पहिल्या महिला आमदार अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा शुभ सन्मान. चला विनंती करेन की आपण ताईंना विनंती करेन की आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. सध्या फोटो सेशन तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली आपण ही एवढी मोठी स्पर्धा पार पाडतोय. कल्याण ग्रामीण पहिल्या दमदार आमदार कल्याण पूर्व ग्रामीण. चला प्लीज विनंती आहे की आपण खेळ थांबवा. कल्याण पूर्व मतदारसंघ आपण पाहतोय पहिल्या महिला आमदार दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा कारण तिथे आपण प्रथमतः बलून सोडणार आहोत मैदानातून. विनंती आहे खेळ थांबवायचा आहे. कल्याण पूर्व परिसरातील आपण पाहिलं तर पहिल्या महिला दमदार आमदार आपली ताई आपले आमदार आपल्या हक्काचे आमदार आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे आमदार, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमदार आणि विकास कार्याला गती चालना देणारी आमदार म्हणजे सुलभाताई गायकवाड आणि त्यांचा शुभ हातानं आपण इथे बलून सोडणार आहोत. श्री तिसाई चषक 2025 या स्पर्धेला ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे आणि या स्पर्धेसाठी आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महाकुंभमेळा श्री तिसाई चषक 2025 ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि उपलब्ध करून दिला आणि आमच्या सर्वांचे आकार कल्याण पूर्व 142 विधानसभा आपण पाहत आहोत. पहिल्या महिला दमदार आमदार आपली ताई आपले आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना आपण सर्वांना विनंती थोडं एक बाजूला व्हा. समोरच्या कॅमेरा अँगलवरून कॅमेरा अँगलवरून बाजूला व्हा प्लीज. थांबा ताई. सुलभाताई विनंती आहे आपण थांबायचं आहे. मेन अँगल समोर जो आहे तिथून सर्वांनी बाजूला. सागर गायकवाड आपण थोडी नोंद घ्या तिकडे. यश गायकवाड आपण समोरून सर्वांनी तिकडे बाजूला करा. येस थँक्यू सो मच. क्या बात आहे. श्री तिसाई चषक आणि विनंती आहे ताईंना की येस आपण VS आमचे फोटोग्राफी सतत एक क्षण कव्हर करतात. कौतुक आहे VS आमचे विवेक सुतार आणि आपण पाहतात क्या बात आहे सुलभाताई गायकवाड यांचा विजय असो. क्या बात आहे क्या बात आहे. आपण पाहतात श्री तिसाई चषक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कल्याण पूर्व मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे
प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आमदार आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याशी एकत्रित राहणारा आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आमच्या सुलभाताई गायकवाड. डीजेला विनंती आहे की आपण ताईचं संगीत प्ले करा. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. 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 थँक्यू सो मच. सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं विकासाला गती देणारा आमदार आणि आपली ताई आपले आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा पुन्हा एकदा जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला मॅच स्टार्ट करा. विनंती आहे. धावा झालेल्या आहेत त्या एकंदरीत 72 झालेल्या आहेत. टार्गेट 73 धावांचं असेल. 73. तर चला आपण मॅचच्या दिशेने वळतोय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. 14 विद्या 4 वेद 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा राधदेव श्रीमंत योगीराजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. या तिसगावातील ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. झरीमरी आईला वंदन करतोय आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर खेळपट्टी समोर नतमस्तक होऊन माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं ज्यांच्या शुभ हातानं आम्ही उद्घाटनीय सोहळा पार पाडला आमचे लाडके उदय शेठ गायकवाड यांना विनंती असेल उदय दादा आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल. कारण खऱ्या अर्थानं ज्यांच्या शुभ हातानं आम्ही या संपूर्ण स्पर्धेची शुभ सुरुवात केली आमचे लाडके उदय शेठ गायकवाड आणि उदय दादांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन विजोदा येस आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पूर्ण करायचा आहे. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतो. आमचे उदय शेठ गायकवाड यांचा शुभ सन्मान केला जाईल ज्यांच्या शुभ हाताने या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा आम्ही पार पाडला. यानंतरचा सामना गंधारी आपण तयार. कटेवरी हात ठेवून गेली कित्येक पिढ्या जो विठ्ठल पांडुरंग आपला पंढरपूरच्या विठेवरी उभा आहे त्यांची सुंदर आणि सुबक मूर्ती देऊन साहेबांचा या ठिकाणी केला जातोय सदिच्छा सन्मान. तिसऱ्या मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. ओ लॉफ केला इनसाइड आउट क्लासिकल शॉट. व्हाट अ शॉट वाज दॅट. टिपिकल पॉवर प्लेचा क्लासिकल फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल पाठवला कवच बाउंड्री राहायचा बाहेर. चौकार. थँक्यू. चंद्रशेखरजी मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आयोजन कमिटीला की आपण विजयदादा आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करावा. तसं ऑल ओव्हर जबरदस्त आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल. एक नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री तिसाई चषक 2025 चे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. हो काय घडलंय. फिल्डर तिकडे आहेत
हातांमध्ये बॉल प्रेस झाला, बॉल मागे चाललाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावा संख्या इथे पूर्ण केल्या जातात त्या एकंदरीत टोटल 13 वर. सोमनाथजी मात्र सुद्धा उपस्थित आहेत आणि लखनजी पगारे हे सुद्धा मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी काशीनाथ दादांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्यांचा या मंचावरती सन्मान करावा. तिसाई 11 तिसगाव चषक 2025चा आपल्याला दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतं. आणि आज स्पर्धेचा पहिला दिवसामध्ये पाहतोय आपण पाहुण्यांची रेलचल या व्यासपीठावरती. ओहो क्या बात है, परफेक्ट पेडल ऑफ द ब्लेड. कॉमेंट्री बॉक्स वर ते चेंडू थेट धडकलाय. षटकार. पण पाहिलं तर आमच्या समावेश जोडले गेलेत ऑनलाईन. वन ऑफ द बेस्ट एडिटर कल्याण डोंबिवली ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यातील अनेक अशा खेळाडूंचे व्हिडिओज जे एडिट करतात आमचे तन्मय माळी आमच्यासोबत जोडले जातात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसं धावसंख्या झालेल्या एकंदरीत 19 धावा. आता येणारे 24 बॉल आणि 54 धावा करायचा. 24 चेंडू 54 धावा. सर धावा झालेल्या 19. 19 अबाउट श्री तिसाई चषक. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम जिची अफाट मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं आपण आवर्जून उल्लेख करू. आमचे विजयदादा गायकवाड असतील, काशीनाथदादा गायकवाड, सागर गायकवाड, गौरव गायकवाड, ॲडव्होकेट हितेश गायकवाड, विपुल गायकवाड आपण पाहतोय. त्यानंतर सौरभ गायकवाड, अनिकेत भोईर, जयंता भोईर असतील, तन्मय पाटील, ऋषभ गायकवाड, यश गायकवाड, हितेश मडवी आणि नेहुल गायकवाड या सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेसाठी लाभलं. आमचे अभि भोईर असतील, तर सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. पहिलाच बॉल 4 धावांनी सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅक वरती नयनला आपण पाहतोय. नयनच्या विरोधात चौकारलाय. आणि त्याच समोर आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. जयेंद्र दादा भोईर आमच्या समोर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि चला बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर असतील. ज्ञानेश्वर आहेत गोलंदाजी मार्कवर. एक मानाची स्पर्धा आहे खरं तर. श्री तिसाई चषक म्हटलं या स्पर्धेची चर्चा आता सर्वत्र सुरू झालेली आहे. पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत गंधारी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय वागेश्वर प्रतिष्ठान, जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघाला. गॅपमध्ये खेळायचं होतं. हो काय काढलंय, गुड फिल्डिंग. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं ठाण्याचा ठाण्या वाघ, ठाण्याचा खरा ठाण्या वाघ कोण हा प्रश्न तुम्ही विचारलात. अखंड महाराष्ट्रभरामध्ये त्यांची ओळख आहे. आमचे प्रमोददादा म्हात्रे असतील. खऱ्या अर्थानं आजही ज्यांची आठवण आम्हाला पडते, ज्यांची खेळी लाज जबाब आपण पाहिल्यांच्या नावाची दखल दोन्ही जिल्ह्यांनी घेतली, ठाणे रायगड असे आमचे रिचे असतील. त्यानंतर देसाई आपण पाहिलं तर देसाईचे आमचे आपण पाहतात सुखदेव काका असतील. काका आपण आवर्जून या आमच्या व्यासपीठावरती जर उपस्थित असाल आणि जर घर बसला ऑनलाईन आपण आनंद घेत असाल तर आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. त्या दरम्यान बघा लॉब करायचा होता खरं तर, पण तत्पूर्वी क्षेत्ररक्षक तिथे होते आणि कोणती मिस्टेक नाही. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद.
क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम जरीमरी मातेचं हे संगीत आपण पाहतोय. यश गायकवाड करतात आमच्या समोर 21 जवळपास 1 लाखाहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. आणि युट्यूबवर आपण पाहिलं तर 20 ते 22,000 त्यांचे सबस्क्रायबर्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचा ऑफिशियल कॅमेरामॅन बघा अभि भोईर, गोलंदाज सज्ज होत आहे. नाही बघा, प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा आम्ही त्यांचा नामोल्लेख करतो, कारण मग आपल्या विभागातील आपल्या समाजातील आपल्या आगरी समाजातील मुलं पुढे जातात. अभिमान आहे या गोष्टीचा. चा पाठलाग करायचा. चला आता मॅच कडे लक्ष वेधेन. 73चा पाठलाग करायचा आणि आमचे जयंत दादा सांगता मला 25. ओ मिस टायमिंग बॉल अवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, अवलचा कॅच, सोपा सहज झेल टिपलाय. जय मोसोबा क्रिकेट संघ चिकनगरला लागणार आणखीन एक मोठा धक्का. मात्र मिळणार नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. आणखीन एक विकेट. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फक्त हजेरी लावण्यासाठी येतोय, अटेंडन्स लावतात आणि मैदान सोडतात. आणखीन एक विकेट. मग आमचे पाटील देखील आमच्यासोबत जोडले जातात. शुभम पाटील. दर्शनदादा गायकवाडांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शनदादा गायकवाडांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. गंधारी आणि देसाई संघ आपण तयार राहा. सागर गायकवाड कुठे असाल आपण? सागर गायकवाडांना विनंती, आपण कुठे असाल? यावेळेस देखील आपण पाहतो ड्राव केला गेला आहे. फिल्डर तिकडे आहेत. एक अतिरिक्त खेळाडू देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. येस, मला तर वाटतंय VS आहेत. येस डेफिनेटली VSच आहेत. पुन्हा एकदा ओहो, लॉब केलाय उंच उंच आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते. पण काय आता पाहूया, 6 की 4 की फलंदाज बाद. आता टच असेल तर 6 द्यावाच लागेल, पण जर नसेल तर फलंदाज बाद होईल. पाहूया, आम्ही चेक करतोय. चेक करतोय चिकनगड संघ. थांबा जरा. सहा धावा आहेत. कारण सोडून दिल्या वेळेस कदाचित येस पंच इशारा करता व्हाईट बॉल अतिरिक्त धाबेचा. 130 चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. जरी मरी क्रिकेट संघ तिसगाव यांनी आयोजित केलेली दमदार स्पर्धा. या वर्षी आपण पाहिलं तर सागर गायकवाड आम्हाला माहिती येतात. जरी मरी क्रिकेट संघ तिसगावने जवळपास 4 ते 5 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. क्या बात आहे. क्या बात आहे. जुनी डोंबिवली संघाला आपण पाहतोय सूरज जोशी यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ते देखील ऑनलाईन आपल्या सोबत जोडले जातात. त्यांचं देखील स्वागत आहे.
धावा झालेल्या त्या 39. 14 बॉल आणि विजयासाठी आता 34ची गरज आहे. 14 चेंडू 34 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ते बॅटिंग करताना जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगरसाठी वेदांत इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आयोगासाठी प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑफ साइड ला पॉवर पॅक. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. क्या बात है. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज गिरीश भोईरनं इतिहास नोंदवला या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो 3 चेंडू आणि 3 भव्य षटकार. का बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर पॅक बॅटिंग. धमाकेदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाला. आक्रमण केलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गिरीश भोईरनं 3 चेंडू 3 षटकार ठोकलात. अमोलच्या विरोधामध्ये यावेळेस मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची संभावना आहे. चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे भरपूर वेगाने आले. तुषारला आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. मैदान सोडावे लागते. 3 षटकारांचं प्रत्युत्तर. गिरीश विकेट. तर येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 28 करायचे आहेत. खर तर पहिल्या 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या. त्यानंतर अवघ्या 6 धावांचं षटक राहिलं ते गोलंदाज ज्ञानेश्वरचं. तिसऱ्या ओव्हर मध्ये अमोल आला आणि त्याने देखील आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा खर्च केल्या. आणि आपण पाहतो एकंदरीत धावसंख्या आता येऊन पोहोचली ती 45 वर. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. आमचे तिसगावचे ऑलराऊंडर अर्थातच भाऊदादा आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. तिसगाव 40+ संघाचे ऑलराऊंडर येते. क्या बात आहे. आमचे 40+ खेळाडू कोणी असतील त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये ज्ञानेश्वरला तुम्ही पाल. ऑफ स्टंपचा थोडा बाहेर, थोडा नाही, बराच बाहेर. पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव तुम्हाला पाहायला मिळते. अतिरिक्त धावाने धावा संख्या पुढे आता मात्र 12 बॉल आणि विजयासाठी 27 गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या माध्यमातून जोडले गेलेल्या ऑनलाईन व्ह्यूअर्स पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. लॉप करायचा होता. ज्यूसिया फॉली कन्वर्ट करू शकले नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. बॅकअप थोडं दूर आहे पण नुकसान अतिरिक्त होणार नाहीये. त्यावेळेस देखील ऑफ साइडला कॅच होता. बॅटची एज विकेट कीपरनं झेल कॅरी केलं. आपल्याला पाहायला मिळते विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेटची पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र जय मसोबा क्रिकेट संघ
चिकनगर अडचणीत सापडलाय. व्यासपीठावरती आपण पाहत आहात आमचे उदय शेठ गायकवाड खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शुभ रंभासाठी ते उपस्थित होते. उद्घाटन सोहळा आपण पाहिला, शुभारंभ सोहळा स्पर्धेचा आपण पाहतोय त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही पार पाडला. महत्वपूर्ण योगदान दादांचं देखील आमच्या स्पर्धेला लाभलंय. हॅलो हॅलो चेक वन, थोडं वॉन द्या मॉनिटरला. दहा चेंडू विजयासाठी आता 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू 24 धावा आहे समीकरण. ऑन साईडला खेळायचा होता, संपर्क झाला नाही, तितका चांगला संपर्क दिसून आला नाहीये. तत्पूर्वी आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल भरपूर दबाव वाढवतो सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर जमसोबा क्रिकेट संघ चिकनगरवर, आणि आता चिकनगर संघाच्या फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. 2 ते 3 मोठे फटके जर का इथनं आले ना तर मात्र एक वेगळं चित्र धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्णपणे कमबॅक होईल चिकनगर संघाचा देखील. पण नाही गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर गोलंदाज ज्ञानेश्वर आहे आणि कोणत्या प्रकारे हात खोलण्याची संधी देत नाहीये. बघा पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं त्याने एक्स्ट्रा रन खर्च केले, त्यानंतर डबल विकेट, व्हाईट बॉल, 2 डॉट आणि बॅक टू बॅक जे डॉट बॉल येतात ते भरपूर दबाव वाढवतात. एव्हरी डॉट बॉल इज क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. ऑन साइडला कॅच होता, बॅटची विकेट कीपर कोणती मिस्टेक करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन आपण पाहतोय. सध्याच्या घडीला एका मागोमाग एक फलंदाज फक्त आणि फक्त या खेळपट्टीवरती हजेरी लावून मैदान सोडतायत. ही इज गॉन. बघा विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणाच्या 2 व्हीलर येणार नाही याची थोडी काळजी घ्या आपण. आमचे नेहुल गायकवाड चालले ते मला तर वाटतं ड्रिंक्स ब्रेक साठी आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य गरजेचं आहे. आज 8 संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 7 मॅचेस जवळपास आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बॉलर्स बॅक खेळलाय मिडॉन मधून मागे लॉंग ऑनला. बघा एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय, फेकलंय, थोडंसं स्वैरफेकी, थोडी खराब फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. पण तत्पूर्वी धावसंख्या इथे दोन्ही फलंदाजांनी मात्र आपण पाहतोय 51 वरती धावफलक आलेला आहे 51. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 22 ची गरज. 22 रिक्वायर्ड फ्रॉम 6 डिलिव्हरी. 6 चेंडू 22. मध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका असते बघा आमचे मुकेश गायकवाड ते आलेले आहेत. खर तर टॉप 3 मध्ये ते असतात. 3 एक्के उचलण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये आणि मुकेश गायकवाड यांना आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती. तर बघा आपण विपुल गायकवाड, सौरभ गायकवाड, नेहुल यांना आपण पाहतोय. पाटील असतील आमचे बघा सातत्यानं अप्रतिम कार्य करतात या स्पर्धेसाठी आणि प्रत्येकाची मेहनत आहे. असं नाही एकट्या दुकट्याचं काम नाही. आमचे संपूर्ण जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव म्हटलं की काय घडलंय बघा आता मैदानाच्या आतमध्ये. त्यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. येस नो बॉल आहे, नो बॉल वेस्ट आहे. बीमर घोषित केल्या पंचांनी. अटेम्प्ट करायला हवा होता, फलंदाजाने प्रयत्न केला होता पण संपर्क झाला नाही खर तर तिकडे. तत्पूर्वी आपण पाहतो आता येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे.
6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खुला टाकलाय, स्वतः फॉलोथ्रू मध्ये अडवलाय. फ्री हिट बॉल आहे. रनआउट केलं असतं तर मात्र विकेट मिळाली असते, कारण फ्री हिट बॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे मिळू शकते तुम्हाला. पण एक धाव इथे मात्र प्रचंड वेगाने आपण पाहतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 5 चेंडू 20 धावा समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. एका बाजूला जुनी डोंबिवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिकनघर संघाला. 5 चेंडू 20 धावा. काय घडेल पाहायचं या मॅच मध्ये. सामना रंगतदार होईल का. बॅटची असे थर्ड मॅन मधून मागे चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक धावतात, थांबणार नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे आणि बॉल निघून चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अरे 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 5 बॉल 20 सांगितलं होतं, चौकार आलाय. सोपं समीकरण आहे खरं तर, पण पाहूया. हो काय घडलंय पुन्हा एकदा. ऑन साइडला लॉप करायचा होता, मोठा बॅकलिपनं संपर्क नाहीये. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिलाच सामना आपण पाहतोय. रोमहर्षक तिकडे वळण घेतो. पहिलाच सामना एक जबरदस्त रंग बदलतोय. काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला दोन्ही संघांमध्ये. जबरदस्त सामना आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3, विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग, फिल्डर तिकडे पोहोचलेत आणि आलेल्या या विकेटनं विजयाचं स्वप्न चकनाचूर केलंय ते चिकनघर संघाचं. येणारे शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी तब्बल 16 धावांची गरज आहे. रामकाका गायकवाड यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 2 लिगल चेंडू मध्ये 16 म्हणा तर कठीण आहे खरं तर. पण आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. एखादा चमत्कारच इथून चिकनघर संघाला सामन्यामध्ये पुन्हा आणेल, कारण मांगरुळ नाईटची स्पर्धा मी पाहिली आहे. यश खरं तर एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवल्या संघाने तो सामना जिंकला होता. त्यामुळे पाटील काय घडेल पाहायचंय. 2 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज यश सज्ज होतोय. चला तुषार, भरपूर वेळ जातोय, लक्ष द्या. 2 चेंडू 16 धावा. यावेळेस चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय जुनी डोंबिवली या संघानं. येस गिरीजा माता जुनी डोंबिवली संघ मात्र आता मॅच मध्ये भरपूर पुढे आलाय. फ्रंट फुटला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती संघ तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 1 चेंडू आणि 16 धावा हे जवळपास अशक्य आहे. पण 15 धावा, कारण 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. आणि येस औपचारिकता ते पूर्ण झालेली आहे. सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकलाय तो अर्थातच गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघानं. वेल प्लेट बॉयज, अभिनंदन, अ बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम जुनी डोंबिवली, आणि हार्ड लक. वेळेवरती आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपलं कौतुक आणि आभार. टीम जय मचुबा क्रिकेट संघ चिकनघर.